Hello everyone. Now discussing procurement and warehouse management. Okay, supply chain management या सब्जेक्टमध्ये आपण युनिट 3 स्टार्ट करतो आहे. सो युनिट 3 इज procurement and warehouse management. ओके, सो त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत procurement, warehousing, supply chain सिलेक्शन किंवा मॅनेजमेंट, सप्लायर सिलेक्शन, warehousing types, procurement principles, types of procurement. Okay, so first is बघा procurement. Okay, so introduction बघा procurement introduction. Let's say procurement means purchasing of goods and services from some external agencies. Purchasing is the first phase of मटेरियल मॅनेजमेंट. ओके, बघा प्रॉक्युरमेंट काय असतं, तर जे काही प्रॉक्युरमेंट म्हणजे काय तर पर्चेसिंग. ओके, जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस तुम्ही परचेस करत असता त्याला काय म्हटलं जातं, प्रॉक्युरमेंट म्हटलं जातं. तुम्ही जी बिझनेस असेल, तुमची काही एखादी कंपनी असेल किंवा एखादी फर्म असेल, त्याच्यामध्ये तुम्ही जे काही रॉ मटेरियल असेल किंवा गुड्स अँड सर्व्हिसेस तुम्ही जे काही परचेस करत असाल, स्टेशनरी परचेस करत असाल, मशिनरी परचेस करत असाल, त्याला काय म्हटलं जातं, प्रॉक्युरमेंट म्हटलं जातं. जे काही मटेरियल मॅनेजमेंट केलं जातं कंपनीमध्ये, त्या मटेरियल मॅनेजमेंटमध्ये जी फर्स्ट स्टेप आहे ती काय आहे, तर पर्चेसिंग किंवा प्रॉक्युरमेंट आहे. ओके, प्रॉक्युरमेंट केलं जातं. तर फर्स्ट स्टेप तुम्ही मटेरियल मटेरियल तुम्हाला गुड्स किंवा एखाद्या प्रोडक्शन करायचं असेल, तुम्हाला एखादी गुड्स किंवा एखादी सर्व्हिस तुम्हाला द्यायची असेल, त्याचं प्रोडक्शन करायचं असेल, तर तुम्ही काय करत असता, सुरुवातीला तुम्ही रॉ मटेरियल परचेस करत असता, त्याला काय म्हटलं जातं, प्रॉक्युरमेंट म्हटलं जातं. ओके, procurement is one of the most common at the same time a strategy activity of the business. The success of any business activity is a contingent upon having material and parts, stores and supplies, machines and equipments available in proper quantity with proper quality at the proper place, time, at the proper price, properly referred to 5 R's efficient procurement. ओके, बघा प्रॉक्युरमेंटमध्ये काय सांगितलं आहे की तुम्ही जे काही गुड्स अँड सर्व्हिस असेल किंवा काही स्टोर अँड सप्लाईज असेल किंवा जे काही मशीन्स असतील, इक्विपमेंट्स असतील किंवा तुम्ही जे काही रॉ मटेरियल परचेस करत असता, ते तुम्ही परचेस करत असताना ते एक प्रॉपर क्वालिटी असली पाहिजे, त्याची प्रॉपर क्वांटिटी असली पाहिजे, प्रॉपर प्लेसवरती ते काय केलं पाहिजे, परचेस केलं पाहिजे किंवा तो परचेसिंगचा जो काही टाईम असेल तो प्रॉपर असला पाहिजे, प्रॉपर प्राईज असली पाहिजे त्याची. ह्या सगळ्या गोष्टी इफेक्टिवली करणं म्हणजे काय, तर प्रॉक्युरमेंट. ओके, बघा डेफिनेशन सांगितली, बेंटिनची डेफिनेशन काय सांगितली बघा, पर्चेसिंग इज द प्रॉक्युरिंग ऑफ मटेरियल, सप्लाईज, मशीन्स, टूल्स अँड सर्व्हिस रिक्वायर्ड फॉर इक्विपमेंट, मेंटेनन्स अँड ऑपरेशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्लांट. जो काही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असेल किंवा तुम्ही जिथे प्रोडक्शन करणार असेल त्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये तुम्हाला मटेरियल परचेस करायचं असेल, सप्लाय करायचं असेल किंवा मशीन्स तुम्हाला परचेस करायचं असेल, टूल्स अँड सर्व्हिसेस किंवा काही इक्विपमेंट्स असतील त्या तुम्हाला परचेस करायच्या असतील, त्याला काय म्हटलं जातं, तर प्रॉक्युरमेंट म्हटलं जातं. ओके, त्यानंतर बघा ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रॉक्युरमेंट. सो फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय बघा प्रॉक्युरमेंटचं, तर फर्स्ट इज टू अवेल मटेरियल, सप्लाईज अँड इक्विपमेंट ॲट द मिनिमम पॉसिबल कॉस्ट. ओके, these are the basic input in the manufacturing operation. The minimization of the input cost increase the productivity and resultancy of profitability of the operation. म्हणजे काय, जे तुम्ही पर्चेसिंग करत असता त्या पर्चेसिंग करत असताना ते जर इफेक्टिव्ह केलं, प्रॉक्युरमेंट तुमचं जर इफेक्टिव्ह असेल, तर तुम्ही जे काही तुमच्या मटेरियलची जी काही कॉस्ट असेल ती कशी राहते, मिनिमम राहते. ओके, म्हणजे पर्चेसिंगची तुमची प्राईस मिनिमम राहते, तुमच्या प्रोडक्शनची प्राईस पण तुम्ही काय करू शकता, मिनिमाइज करू शकता. त्यानंतर सेकंड बघा, to ensure continuous flow of production. Purchase department help in ensuring the production flow through continuous supply of raw material, components, supplies, tools अँड गुड्स इक्विपमेंट विथ देअर मेंटेनन्स सर्व्हिस. तुमचं जे काही पर्चेस डिपार्टमेंट असेल ते पर्चेस डिपार्टमेंट तुमच्या ज्या काही प्रोडक्शन होत असताना जो काही पर्चेसिंग, जो काही रॉ मटेरियलचं व्यवस्थित फ्लो करत असतं. जर तुमचं पर्चेसिंग इफेक्टिव्ह असेल, पर्चेसिंग ॲक्युरेट टायमिंगला येत असेल, ॲक्युरेट क्वांटिटी असेल त्याची, इफेक्टिव्ह क्वालिटी असेल त्याची, तर काय होणार आहे, पर्चेस डिपार्टमेंट काय करत असतं, तुमचं प्रोडक्शन ते त्याचा फ्लो कसा राहतो, कंटिन्यू राहतो. त्यामुळे तुमचं प्रोडक्शन
प्रोडक्शन कंटिन्यू रेडी होत असतं. त्यानंतर थर्ड इज बघा टू इन्क्रीज असेट टर्नओव्हर. पर्चेसिंग व्यवस्थित असेल तर तुमचं प्रोडक्शन काय असतं व्यवस्थित होत असतं. त्यामुळे तुमचं जे काही असेट टर्नओव्हर असेल किंवा तुमचा जो काही इन्कम जो काही टर्नओव्हर असेल तो कसा होत राहतो इन्क्रीज होत राहतो. ओके. द एफर्ट of purchase department result in formulation of fixed asset and maintenance of a certain level of investment in inventories. ओके. म्हणजे तुमचा असेट टर्नओव्हर किंवा तुमचा टर्नओव्हर असेल तो काय राहतो इन्क्रीज होत राहतो. त्यानंतर नेक्स्ट बघा 4 टू डेव्हलप अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ सप्लाय. पर्चेस डिपार्टमेंटमुळं काय होतं किंवा पर्चेसिंग प्रॉक्युरमेंटमुळं काय होतं की पर्चेसिंगचे किंवा मटेरियलच्या अदर अल्टरनेटिव्स काय होत राहतात तुम्हाला अवेलेबल होत राहतात. ओके. एक्सप्लोरेशन ऑफ अल्टरनेट सोर्सेस ऑफ सप्लाय ऑफ मटेरियल इन्क्रीजेस द bargaining ability of the buyer, minimization of the cost material and increase the ability to meet the emergencies. ओके. जे काही पर्चेसिंग असेल किंवा तुम्हाला इमर्जन्सीला जो काही सर्विस हवी असेल किंवा जे काही रॉ मटेरियल हवं असेल किंवा एखादी गुड्स हवी असेल मशिनरी पाहिजे असेल एखादं फर्निचर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्हाला डिरेक्टली काय होतं ते अवेलेबल होतं. ओके. म्हणजे त्याचे अल्टरनेटिव्ह पार्ट पण तुम्हाला अवेलेबल होतात. त्यानंतर नेक्स्ट बघा 5 टू एस्टॅब्लिश अँड मेंटेन गुड रिलेशन विथ सप्लायर. ज्यावेळेस तुम्ही एकाच सप्लायरकडून तुम्ही काय करत असता तुमचे काही मटेरियल मागवत असता किंवा त्याची डिमांड करत असता तर तुमचं सप्लायर बरोबरचं रिलेशन पण कसं राहतं व्यवस्थित राहतं. ओके. मेंटेन राहतं. म्हणजे तुम्ही एका सप्लायरकडून जर सतत त्याच गोष्टी तुम्ही डिमांड करत असाल किंवा परचेस करत असाल तर तुम्हाला इन फ्युचरमध्ये डिस्काउंट असेल किंवा अदर फॅसिलिटी असतील त्या फॅसिलिटी पण तुम्हाला काय होऊ शकतात मिळू शकतात. म्हणजे त्याच्याबरोबरचं रिलेशनशिप कसं राहतं तुमचं व्यवस्थित राहतं. त्यानंतर नेक्स्ट बघा 6 टू अचीव मॅक्झिमम इंटिग्रेशन विथ अदर डिपार्टमेंट ऑफ कंपनी. अदर डिपार्टमेंटबरोबरचं तुमचं जे काही इंटिग्रेशन असेल किंवा कोऑर्डिनेशन असेल ते कसं राहतं व्यवस्थित राहतं. म्हणजे जे प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असेल मार्केटिंग डिपार्टमेंट असेल फायनान्स डिपार्टमेंट असेल किंवा अदर पर्सोनल डिपार्टमेंट असेल या डिपार्टमेंटबरोबर तुमचं इंटिग्रेशन कसं राहतं जास्तीत जास्त राहतं किंवा इंटिग्रेशन अचीव करण्यासाठी हेल्पफुल असतं. जे प्रॉक्युरमेंट असतं व्यवस्थित किंवा इफेक्टिव्ह असेल प्रॉक्युरमेंट तर अदर डिपार्टमेंट असतात. फर्स्ट डिपार्टमेंट कोणतं तर प्रोडक्शन डिपार्टमेंट. सहसा प्रॉक्युरमेंट डिपार्टमेंटचा जास्तीत जास्त संबंध हा प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि फायनान्स डिपार्टमेंट बरोबर येत असतो. बरोबर. या सर्व डिपार्टमेंटबरोबर त्यांचं इंटिग्रेशन कसं राहतं व्यवस्थित राहतं. अँड लास्ट इज बघा ऑब्जेक्टिव्ह टू अचीव किंवा टू ट्रेन अँड डेव्हलप द पर्सोनेल. ओके. म्हणजे जे काही ट्रेनिंग असेल किंवा जे काही डेव्हलपमेंट प्रोसेस असेल ती कशी राहते व्यवस्थित राहते. हे आहेत ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रॉक्युरमेंट. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह प्रॉक्युरमेंट. प्रिन्सिपल कोणते आहेत इफेक्टिव्ह प्रॉक्युरमेंट किंवा प्रॉक्युरमेंट करत असताना कोणकोणते प्रिन्सिपल किंवा कोणकोणत्या प्रिन्सिपल थ्रू प्रॉक्युरमेंट केलं जातं कोणते प्रिन्सिपल मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते पहा. बघा फर्स्ट इज राईट प्लेस. मग सांगितलं तुम्हाला डेफिनेशनमध्ये जे काही तुम्ही प्रॉक्युरमेंट करत असाल किंवा जे काही पर्चेसिंग करणार असेल ते तुमचं जे काही प्राईज असेल किंवा राईट प्राईज असेल तुमची किंवा राईट प्लेस असेल त्या प्लेसवरती तुमचं कसं पाहिजे ते प्रॉक्युरमेंट पाहिजे. ओके. जर व्यवस्थित प्लेस असेल तर त्या प्लेसवरती तुम्ही काय करू शकता प्रॉक्युरमेंट करू शकता. योग्य ठिकाणीच तुम्ही त्या प्लेसवरती जर तुम्ही एखादी ऑर्डर केली आणि तुम्हाला ती ऑर्डर जर त्या प्लेसवरती नाही अवेलेबल झाली ती ऑर्डर दुसरीकडेच केली तर तशामुळं काय होणार आहे तुमचं प्रॉक्युरमेंट इफेक्टिव्ह नसणार आहे. ओके. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होणार आहे. त्यामुळे तुमचे जे काही प्लेस असेल ते प्लेस ॲक्युरेट पाहिजे. त्यानंतर सेकंड बघा राईट क्वांटिटी. तुमची क्वांटिटी ती कशी पाहिजे राईट पाहिजे. तुम्ही जेवढी ऑर्डर केली तेवढीच ऑर्डरची काही आली पाहिजे किंवा गुड्स किंवा सर्विस आली पाहिजे. ओके. राईट क्वालिटी किंवा राईट क्वांटिटी म्हटलं तर त्याच्यामध्ये बघा द राईट क्वांटिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर इन बाईंग. ओके. जे पर्चेसिंगमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट काय असतं तर क्वांटिटी. ओके. तुम्ही जेवढी ऑर्डर कराल जेवढी क्वांटिटी तुम्ही त्या कोटेशनमध्ये वगैरे सांगाल तेवढंच तुम्हाला काय आलं पाहिजे किंवा रॉ मटेरियल आलं पाहिजे. ओके. such as economic order quantity, economic purchase quantity, fixed period and fixed quantity system will serve as a board guidelines. Okay.
but the buyer has to use his knowledge, experience and common sense to determine the quantity after considering factors such as a price structure, discount, availability of the item. त्यानंतर थर्ड बघा, राईट क्वालिटी. Right quality implies that quality should be available, measurable and understandable as far the practicable. Okay, in order to determine the quality of a product, sampling scheme will be useful. The right quantities are determined by the cost of material and the technical characteristic as suited to the specific requirement. तुमची जी काही क्वालिटी असेल ती क्वालिटी पण व्यवस्थित पाहिजे. हे थर्ड प्रिन्सिपल आहे प्रॉक्युरमेंटचं. त्यानंतर नेक्स्ट बघा, राईट टाईम. For determine the right time, the purchase manager should have lead time information for all products and analysis its components for reducing the time. तुमचं जे प्रॉक्युरमेंट असेल किंवा जे पर्चेसिंग असेल ते कसं पाहिजे, व्यवस्थित पाहिजे किंवा ज्या टायमिंगला तुम्ही जे ऑर्डर केली ती ऑर्डर त्या टायमिंगलाच तुम्हाला काय झाली पाहिजे, प्लेस झाली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघा, राईट सोर्स. तुमचे जे काही सोर्सेस असतील, जे अल्टरनेटिव्ह असतील ते अवेलेबल झाले पाहिजेत. राईट ॲटिट्यूड. डेव्हलपिंग द राईट ॲटिट्यूड इज अ नेसेसरी ॲज अ वन ऑफ्टन कम अक्रॉस सच अ स्टेटमेंट. पर्चेसिंग नो द प्राईज ऑफ एव्हरीथिंग अँड व्हॅल्यू ऑफ नथिंग. वी बाईंग प्राईज अँड नॉट कॉस्ट. व्हेन विल आवर ऑर्डर प्लेसर बिकॉम पर्चेस मॅनेजर. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, राईट कॉन्ट्रॅक्ट्स. जे कॉन्ट्रॅक्ट्स असतील ते तुमचं व्यवस्थित पाहिजे किंवा त्याच कॉन्ट्रॅक्ट लेवलवरती किंवा जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन केले त्या कॉन्ट्रॅक्टमध्येच तुमचं पर्चेसिंग पाहिजे. म्हणजे जे पर्चेसिंग प्रोसिजर असेल, तुमची इंटरनॅशनल पर्चेसिंग प्रोसिजर असेल किंवा तुमची देशाशी रिलेटेड किंवा देशांतर्गत तुमची पर्चेसिंग प्रोसिजर असेल ती तुमच्या कॉन्ट्रॅक्ट बेस व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर राईट मटेरियल. तुम्ही जे मटेरियल ऑर्डर करता ते मटेरियल राईट असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर फॉर एक्झाम्पल एखादी मशिनरी ऑर्डर केली, मशिनरी तुम्ही ऑर्डर केली तर तुमची मशिनरीज तुम्हाला अवेलेबल झाली पाहिजे. म्हणजे राईट टाईप ऑफ मटेरियल रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन इज अ इम्पॉर्टंट पिरामिडेड इन पर्चेसिंग. Techniques such as a value analysis will enable the buyer to locate the right material. Okay. त्यानंतर नेक्स्ट बघा, राईट ट्रान्सपोर्टेशन. ओके, ट्रान्सपोर्टेशन असेल तर व्यवस्थित पाहिजे. राईट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन हॅज टू बी आयडेंटिफाईड ॲज दिस फॉर्म अ क्रिटिकल सेगमेंट इन द कॉस्ट प्रोफाईल ऑफ ॲन आयटम्स. It is an established fact that the cost of the shipping of is normally more than the cost of item itself. ओके. जे ट्रान्सपोर्टेशन असेल ते व्यवस्थित पाहिजे. अँड लास्ट प्रिन्सिपल काय बघा, राईट प्लेस ऑफ डिलिव्हरी. जे तुम्ही डिलिव्हरी तुमची देणार असाल किंवा जे सप्लायर असतील ते सप्लायर ज्यावेळेस डिलिव्हरी देणार असेल ते डिलिव्हरी योग्य त्या किंवा प्रॉपर प्लेसवरतीच काय झाली पाहिजे, डिलिव्हर झाली पाहिजे. म्हणजे हे प्रिन्सिपल आहेत इफेक्टिव्ह प्रॉक्युरमेंटचे. राईट प्राईस, राईट क्वालिटी असेल, राईट टाईम असेल, राईट सोर्स असेल, क्वांटिटी असेल, कॉन्ट्रॅक्ट, मटेरियल, राईट ट्रान्सपोर्टेशन. सो इज कॉल्ड ॲज काय, प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव्ह प्रॉक्युरमेंट. त्यानंतर नेक्स्ट बघा, टाईप्स ऑफ प्रॉक्युरमेंट सिस्टीम. बघा, टाईप्स कोणकोणत्या प्रॉक्युरमेंट सिस्टीमची किंवा कोणकोणत्या टाईप्सनी प्रॉक्युरमेंट केलं जातं किंवा पर्चेस केलं जातं. तर फर्स्ट इज बघा सेंट्रलाइज पर्चेसिंग अँड सेकंड इज डिसेंट्रलाइज पर्चेसिंग. सो फर्स्ट इज बघा सेंट्रलाइज पर्चेसिंग. सेंट्रलाइज पर्चेसिंग देर इज अ सेंट्रल पर्चेसिंग डिपार्टमेंट. All other department forward their requirement to the central purchasing development which purchase the material, equipment etc. required for all departments. ओके. आता सेंट्रलाइज पर्चेसिंग म्हणजे काय, तर सेंट्रलाइज म्हणजे ते एक सेंटर असतं. ते तुम्ही कंपनी पाहता त्या कंपनीमध्ये 3 लेवलमध्ये मॅनेजमेंट केलं जातं. ओके. फर्स्ट जे काही
हाय लेवल असेल, हाय लेवल मॅनेजमेंट असेल, मिडल मॅनेजमेंट असेल आणि लास्ट इज अ लोअर मॅनेजमेंट असेल, बरोबर. मग याच्यामध्ये तुम्ही जे पर्चेसिंग करत असता त्या पर्चेसिंग बघा, सेंट्रलाइज पर्चेसिंगमध्ये तुम्ही जे पर्चेसिंग केलं जातात तर त्याची अथॉरिटी कोणाकडे असते, सेंट्रलाइज म्हणजे जे हायर मॅनेजमेंट असतं त्या हायर मॅनेजमेंटकडे असतं. अदर कोणालाही त्याच्यामध्ये इंटरफिअर करता येत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर सेंट्रलाइज पर्चेसिंग म्हटलं जातं. ओके, म्हणून काय म्हटलं आहे तर सेंट्रलाइज पर्चेसिंग देअर इज अ सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंट. ओके, एक सेंट्रल डिपार्टमेंट असतं किंवा एक पर्चेस डिपार्टमेंट असतं, त्याचे जे काही हेड असतात किंवा जे काही सेंट्रल लेवलवरती ते पर्चेसिंग केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, सेंट्रलाइज पर्चेसिंग. ओके, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा, त्यामुळं काय बेनिफिट राहतो किंवा काय बेनिफिशियल राहतं. फर्स्ट इज बघा, कॉन्सन्ट्रेटेड व्हॅल्यूम. ओके, म्हणजे एकाच डिपार्टमेंटकडून किंवा एकाच स्पेसिफिक सेंटरकडून ज्यावेळेस तुम्ही पर्चेसिंग करत असता त्यावेळेस काय होतं की एक कॉन्सन्ट्रेट व्हॅल्यूम राहत असते. ओके, an obvious benefit is the concentration of purchase volume to create quantity discount, less costly volume shipment and other more favorable purchase term. ओके, नंतर सेकंड इज बघा, अवॉइड डुप्लिकेशन्स. जे काही एकाच ठिकाणाहून किंवा एकाच प्लेसवरून तुम्ही जस्ट पर्चेसिंग करत असता त्यावेळेस काय होत असतं की जे काही डुप्लिकेशन आहे ते डुप्लिकेशन अवॉइड होत असतं. ओके, सेंट्रलाइज पर्चेसिंग एलिमेंट्स द डुप्लिकेशन ऑफ जॉब functions. A corporate buyer can research and issue a large purchase order to cover the same material requested by all units, thus eliminating duplication of activity. ज्या डुप्लिकेशन ॲक्टिव्हिटी असतील किंवा डुप्लिकेट ॲक्टिव्हिटी असतील त्या काय राहतात की अवॉइड होत असतात त्या गोष्टी. त्यानंतर स्पेशलायझेशन. ओके, याच्यामुळं पण काय होतं, जे काही सेंट्रलाइज पर्चेसिंगमुळे काय होतं की एक स्पेसिफिक स्पेशलायझेशन राहतं त्याच्यामुळे, अदर लोकांचं त्याच्यामध्ये इंटरफिअर नसतं त्यामुळे एक स्पेशलायझेशन राहतं. त्यानंतर लोअर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. तुमची जी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ती काय राहते, लोअर राहते. नो कॉम्पिटिशन विदिन युनिट्स. ओके, जे काही कॉम्पिटिशन असेल ते कॉम्पिटिशन राहत नाही. त्यानंतर कॉमन सप्लाय बेस. जे सप्लाय बेस असतो तो कसा राहतो, कॉमन राहतो. ओके, जे काही सेंट्रलाइज पर्चेसिंग असेल ते सेंट्रलाइज म्हणजे सेंटर लेवलला जे पर्चेसिंग केलं जातं त्यामुळं ऑर्गनायझेशनला भरपूर असे बेनिफिट होत असतात. त्यामध्ये फर्स्ट काय तर कॉन्सन्ट्रेशन राहतं, डुप्लिकेट जे काही अवॉइड होतं म्हणजे डुप्लिकेशन असेल ते अवॉइड होतं, स्पेशलायझेशन राहतं त्याच्यामध्ये, किंवा जे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट असते ती कमी येते किंवा लोअर राहते. त्यानंतर जे कॉम्पिटिशन असतं ते कॉम्पिटिशन कमी राहतं आणि जो सप्लाय चेनचा जो बेस असतो तो कसा राहतो, कॉमन राहतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, डिसेंट्रलाइज पर्चेसिंग. आता याच्यामध्ये काय सांगितलं बघा, डिसेंट्रलाइज पर्चेसिंगमध्ये in large firm there are many branches, sections or department. If each branch of department buying its own material and equipments, इट इज नोन ॲज अ डिसेंट्रलाइज पर्चेसिंग. म्हणजे ज्या काही मोठमोठ्या फर्म्स असतात, बिग फर्म्स असतात किंवा कंपन्या असतात त्यांच्या अदर ब्रांचेस असतात, बरोबर. मग याच्यामध्ये काय केलं जातं, ज्यावेळेस तुम्ही प्रॉक्युरमेंट केलं जातं तर सर्व ब्रांचेससाठी काय केलं जातं, पर्चेसिंग केलं जातं. त्यामध्ये याच्यामध्ये सेंट्रलायझेशन राहतं का किंवा राहत नाही. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, एक फर्म इथं असेल किंवा सेकंड त्याची ब्रांच दुसरीकडे असेल, दुसऱ्या स्टेटमध्ये असेल तर काय होतं तिकडे पण तुम्हाला काय करावं लागतं, प्रॉक्युरमेंट करावं लागतं. म्हणजे जे सेंट्रलायझेशन त्याच्यामध्ये दिसून येत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर डिसेंट्रलायझेशन पर्चेसिंग किंवा डिसेंट्रलाइज पर्चेसिंग म्हटलं जातं. याच्यामुळं काय होतं बघा, याचे ॲडव्हान्टेजेस काय सांगितले आहेत तर क्लोजर नॉलेज ऑफ रिक्वायरमेंट. जे काही क्लोजर रिलेशन काय होतं तर क्रिएट होतं. त्यानंतर लोकल सोर्सिंग. जे काही लोकल सोर्स असतात ते अवेलेबल होतात. In the firm desire to support local business, it is a more likely that a local buyer will know more about local supplier. ओके, म्हणजे बघा जी सेंट्रलायझेशन जे पर्चेसिंग असेल त्याच्यामुळे काय होतं तर एक क्लोजर रिलेशनशिप क्रिएट होतं, किंवा लोकल सोर्सिंग असेल तर लोकल सोर्सिंग अवेलेबल होतं. त्यानंतर लेस बरेचसे म्हणजे काय तर डिसेंट्रलाइज अलाव क्विक रिस्पॉन्स अवेलेबल होतो. ओके, अँड लास्ट इज बघा, प्रोसिजर ऑफ प्रॉक्युरमेंट.
प्रोसिजर काय प्रॉक्युरमेंटची. सो फर्स्ट इज बघा रिसीट ऑफ परचेस रिक्विजिशन. तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे की प्रॉक्युरमेंट कसं केलं जातं किंवा पर्चेसिंग कसं केलं जातं. सो फर्स्ट इज बघा रिसिप्ट ऑफ परचेस रिक्विजिशन. ओके, प्रॉक्युरमेंट प्रोसिजर बिगिन्स विथ द रिसीट ऑफ द परचेस रिक्विजिशन in the purchasing department. It provide the purchasing department authorization to invitation action for the procuring the required materials, components and supplies. ओके, म्हणजे इथं काय केलं जातं, जे फर्स्ट प्रोसिजर आहे प्रॉक्युरमेंटची त्याच्यामध्ये काय केलं जातं, फर्स्ट आयडेंटिफाय ऑफ नीड. ओके, जो काही मटेरियल असेल किंवा तुम्हाला जे काही इक्विपमेंट असेल, मशिनरी असेल, तुम्हाला जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस तुम्हाला डिमांड करायच्यात किंवा ज्या मागवायच्यात त्याचं काय केलं जातं, आयडेंटिफिकेशन केलं जातं. बरोबर, तुम्ही परचेस करत असता किंवा प्रॉक्युरमेंट करत असताना सुरुवातीला काय आयडेंटिफिकेशन करणार की फर्ममध्ये किंवा कंपनीमध्ये तुम्हाला काय गरजेचं आहे ते काय करणार तुम्ही आयडेंटिफाय करणार. ओके, त्यानंतर बघा सेकंड काय तर पोटेन्शियल सोर्स ऑफ सप्लाय. ओके, इथं काय तर ते सप्लायर फाइंड आउट करणार. बरोबर, वेन द परचेस रिक्विजिशन इज द रिसिव्ड इन द पर्चेसिंग डिपार्टमेंट, द पर्चेसिंग एक्झिक्युटिव्ज लुक फॉर द पोटेन्शियल सोर्स ऑफ सप्लाय. ओके, त्यानंतर सोर्स ऑफ सप्लाय काय करणार तुम्ही फाइंड आउट करणार. बरोबर, म्हणजे तुम्हाला ते गुड्स किंवा त्या सर्व्हिसेस किंवा ती मशिनरी असेल, फर्निचर असेल, तुम्हाला ते कोठून अवेलेबल होईल, कोणत्या प्लेसवरून अवेलेबल होईल, कोणत्या सप्लायरकडून तुम्हाला अवेलेबल होईल ते काय करणार तुम्ही फाइंड आउट करणार. त्यानंतर थर्ड बघा इश्यू ऑफ लेटर इन्व्हायटिंग क्वेटेशन्स. ओके, तुम्ही काय करणार एक क्वेटेशन तुम्ही अप्रुव्हल करणार. ओके, द पर्चेसिंग डिपार्टमेंट इश्यू लेटर टू अप्रूव्ड सप्लायर रिक्वेस्टिंग देम टू सेंड क्वेटेशन. ओके, तुम्ही सप्लायरला काय करणार क्वेटेशन सेंड करणार. त्यानुसार मग पुढची प्रोसिजर बघा काय तर रिसिप्ट अँड ॲनालिसिस ऑफ क्वेटेशन. त्यानंतर काय होतं, जे काही पोटेन्शियल सप्लायर्स असतील ते काय करतात, तुमचे जे काही रिस्पॉन्सिबल ऑफिसर असतात परचेस डिपार्टमेंटचे त्यांचे साईन आहे का त्या क्वेटेशनवरती किंवा त्याचं ॲनालिसिस केलं जातं क्वेटेशनचं की जे काही रिसीट किंवा जे काही तुम्हाला क्वेटेशन प्रोव्हाइड केलेलं असतं त्याचं काय केलं जातं ॲनालिसिस केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा सिलेक्शन ऑफ वेंडर. त्यानंतर वेंडरचं सिलेक्शन केलं जातं, म्हणजे तुम्ही कोणत्या फिक्स केलं जातं तिथं की कोणत्या सप्लायरकडून किंवा कोणत्या वेंडरकडून तुम्ही त्या गुड्स अँड सर्व्हिसेस तुम्ही परचेस करणार आहे, त्या म्हणजे वेंडरचं सिलेक्शन केलं जातं. इट इज ऑलवेज नॉट नेसेसरी टू सिलेक्ट द वेंडर हू ऑफर द लोवेस्ट प्राईज अँड मोस्ट फेवरेबल टर्म अँड कंडिशन्स. द पर्चेसिंग एक्झिक्युटिव्ह हॅज द कन्सिडर व्हेरियस अदर फॅक्टर्स बिफोर सिलेक्टिंग द वेंडर. ओके, म्हणजे वेंडरचं सिलेक्शन केलं जातं. नंतर नेक्स्ट बघा काय तर परचेस ऑर्डर. त्यानंतर ऑर्डर परचेस केली जाते किंवा ऑर्डर दिली जाते, ऑर्डर फिक्स केली जाते. वन्स द पर्चेसिंग एक्झिक्युटिव्ह हॅज डिसाईड ऑन द सोर्स ऑफ प्रॉक्युरिंग मटेरियल ही इश्यू अ परचेस ऑर्डर टू द वेंडर. ओके, त्यानंतर क्वांटिटीजमध्ये क्वालिटीमध्ये किंवा प्राईस टाईम असेल, प्लेस ऑफ डिलिव्हरी असेल, म्हणजे एक परचेस ऑर्डर केली जाते. ओके, त्यामध्ये तर क्वांटिटी क्वालिटी असेल, प्राईज असेल, टाईम असेल, प्लेस असेल, ह्या गोष्टी डिसाईड केल्या जातात. म्हणजे काय केलं जातं ज्यावेळेस वेंडरचं सिलेक्शन होतं ते वेंडरचं सिलेक्शन नंतर परचेस ऑर्डर केली जाते. ओके, ऑर्डर प्लेस केली जाते. त्यानंतर नेक्स्ट बघा 7 फॉलोअप अँड डिलिव्हरी. त्यानंतर डिलिव्हरी दिली जाते. ओके, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सप्लायर फाइंड आउट करता, सप्लायर फाइंड आउट केल्यानंतर तुम्ही परचेस ऑर्डर करता. परचेस ऑर्डर करत असताना तुम्ही जे काही क्वांटिटी क्वालिटी प्राईस टाईम प्लेस ह्या सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन केल्यानंतर किंवा सगळ्या गोष्टी फाइंड आउट केल्यानंतर नेक्स्ट स्टेज काय आहे किंवा नेक्स्ट प्रोसिजर काय होते तर ते डिलिव्हरी फॉलोअप केले जाते. ओके, द परचेसर जॉब डज नॉट एंड विथ द purchase order. He follows it up, ensure that delivery are received according to schedule. ओके, त्या शेड्यूलमध्ये तुम्हाला काय केली जाते डिलिव्हरी दिली जाते. त्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट प्रोसिजर काय तर ॲनालिसिस ऑफ रिसिविंग रिपोर्ट. ओके, त्यानंतर काय केलं जातं तुमचं जे काही रिपोर्ट म्हणजे जो रिसिविंग रिपोर्ट आहे तो ॲनालिसिस केला जातो. तुमच्याकडे ज्यावेळेस ती मटेरियल असेल किंवा ते मशिनरी तुमच्याकडे रिसीव झाल्यानंतर काय केलं जातं व्हेन मटेरियल आर रिसिव्ड they are inspected by quality control and verified by the store department with reference to the purchase order.
शॉर्टेज अँड डॅमेज इफ एनी आर रिपोर्टेड. ओके, बघा काय केलं जातं, ज्यावेळेस तुम्हाला रिसीव्ह होतं ते मटेरियल रिसीव्ह होतं त्यावेळेस तुम्ही काय केलं जातं, ते जे काही त्याच्याबरोबर येणारे रिसीट असते त्या रिसीट ॲनालिसिस केलं जातं. तो जो काही मशिनरी असेल ते डॅमेज आहे का, व्यवस्थित आहे का, त्याची क्वांटिटी क्वालिटी त्या काय केल्या जातात, क्वालिटी कंट्रोल किंवा म्हणजे क्वालिटी चेक केली जाते. ओके, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस केलं जातं. अँड लास्ट इज बघा scrutiny and approval of invoices. This is the last step in the purchasing cycle. The invoices received from supplier are sent to the purchasing department for verification with reference to the purchase order, inspection report and the receiving department reports. ओके, बघा काय केलं जातं, ज्यावेळेस तुम्हाला रिसीव्ह होतो म्हणजे रिपोर्ट मिळतो त्यावेळेस काय केलं जातं, पर्चेसिंग डिपार्टमेंटमध्ये काय केलं जातं, तुमच्या ज्या काही रिसिट्स असतील त्या रिसिट काय केल्या जातात, सेंड केल्या जातात किंवा तिथे दिल्या जातात. त्यानंतर काय केलं जातं, ते पर्चेस डिपार्टमेंटचे जे काही ऑफिसर्स असतील त्या काय करत असतात, ते रिपोर्ट व्यवस्थित आहेत का, त्याच्यावर त्याची काही क्वांटिटी ती प्राईस व्यवस्थित आहे का, किंवा परचेस केलेली ऑर्डर व्यवस्थित आले का, त्या सगळ्या रिपोर्टचं काय करतात, ॲनालिसिस करत असतात. आणि नंतर तो जो काही मटेरियल असेल ते तुम्ही रिसीव केल्यानंतर काय केलं जातं, ती रिसिट पुढे अकाउंटिंग डिपार्टमेंटला काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते. आणि अकाउंट डिपार्टमेंटला ट्रान्सफर केल्यानंतर काय केलं जातं, त्याचं पेमेंट केलं जातं. म्हणजे ही प्रोसिजर आहे प्रॉक्युरमेंटची. फर्स्ट इज काय केलं जातं की आयडेंटिफाय ऑफ नीड्स, म्हणजे तुम्हाला आयडेंटिफाय ऑफ गुड्सचं काय केलं जातं, आयडेंटिफिकेशन केलं जातं. त्यानंतर काय केलं जातं की म्हणजे काही सोर्स, कोणते सोर्स अवेलेबल आहेत सप्लायचे, ते सोर्स अवेलेबल आहेत ते फाइंड आउट केले जातात. त्यानंतर क्वोटेशन सेंड केलं जातं किंवा इश्यू केलं जातं. त्यानंतर त्याचं ॲनालिसिस केलं जातं क्वोटेशनचं. त्यानंतर वेंडॉरचं सिलेक्शन, त्यानंतर परचेस ऑर्डर केली जाते, ती डिलिव्हरी दिली जाते. त्यानंतर ॲनालिसिस केलं जातं जे काही रिसिविंग रिपोर्ट्स असतात. आणि लास्ट काय केलं जातं, ते इनव्हॉइसेस आहेत त्याचं अकाउंटिंग डिपार्टमेंटला ट्रान्सफर करून ते जे काही पेमेंट असेल ते पेमेंट केलं जातं. ही प्रॉक्युरमेंटची काय आहे तर प्रोसिजर आहे. ओके, त्यानंतर लास्ट इज बघा मेथड ऑफ प्रॉक्युरमेंट. Method of procurement: the material, part, tools, equipment, supplies, etc. required in the industry are purchased by department methods depending upon the size of the industry, natures of the material and quantity of the material required. The different methods of purchasing. ओके, तर काही मेथड्स आहेत पर्चेसिंगच्या. त्यामध्ये फर्स्ट इज बघा पर्चेसिंग बाय रिक्वायरमेंट्स. जे काही रिक्वायरमेंट्स असतील किंवा हँड टू माउथ बाईंग म्हटलं तरी चालेल. पर्चेसिंग रिक्वायरमेंट म्हणजे रिक्वायरमेंटनुसार पर्चेसिंग केलं जातं. फर्स्ट मेथड बघा पर्चेसिंग बाय रिक्वायरमेंट. दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज हँड टू माउथ बाईंग. इन दिस मेथड द मटेरियल ॲट पर्चेस वेन एवर द नीड अरायझेस. ओके, जे गरजेनुसार तुम्हाला किंवा तुमच्या रिक्वायरमेंट्स असाल त्यानुसार जे काही पर्चेसिंग केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, फर्स्ट मेथड म्हणजे हँड टू माउथ बाईंग. ओके, त्यानंतर सेकंड मेथड बघा पर्चेसिंग फॉर स्पेसिफाईड पिरियड. काही स्पेसिफिक पिरियडमध्ये जे काही पर्चेसिंग केलं जातं त्याला काय म्हटलं जातं तर पर्चेसिंग फॉर specified period. Okay, in this method the standard material like oils, stationery and other material required regularly for the operation and maintenance of the plants, offices, stationery and other departments are purchased in quantities sufficient for specific future periods. Production schedule are usually and controlling factors. Okay, त्यानंतर थर्ड इज बघा मार्केट पर्चेसिंग. मार्केटनुसार जे पर्चेसिंग असतं त्याला काय म्हटलं जातं मार्केट पर्चेसिंग. दिस मेथड टेक्स द फुल ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रिवेलिंग मार्केट कंडिशन्स. ज्या मार्केट कंडिशन्स असतात त्यानुसार पर्चेसिंग असतं किंवा ज्या प्राईस फ्लक्च्युएशन असेल त्याच्यानुसार जे पर्चेसिंग केलं जातं त्याला काय म्हटलं जातं मार्केट पर्चेसिंग. ओके, द मटेरियल रिक्वायरमेंट बेस्ड ऑन प्रोडक्शन प्लॅनिंग आर कॅल्क्युलेटेड अँड मार्केट ट्रेंड्स आर ॲनालिसिस बिफोर मेकिंग पर्चेसेस. ओके, त्यानंतर फोर्थ इज बघा speculative purchasing. Speculative purchasing is an attempt to gain considerable profit buying an excess of material when prices are considered to be low point.
अनलाईक मार्केट पर्चेसिंग. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा कॉन्ट्रॅक्ट पर्चेसिंग, जे काही कॉन्ट्रॅक्ट लेवलवरती किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जे पर्चेसिंग केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, कॉन्ट्रॅक्ट पर्चेसिंग. इन दिस मेथड कॉन्ट्रॅक्ट आर गिवन टू सप्लायर टू सप्लाईज द मटेरियल ॲट ॲग्रीड प्राईस फॉर द सर्टन पिरियड, 2 year, 3 year, 4 year. ओके. जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जे पर्चेसिंग केलं जातं किंवा जे डिमांड केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, कॉन्ट्रॅक्ट पर्चेसिंग. ओके. स्टील असेल, कोल असेल, कोक असेल, ह्या गोष्टी कशावरती पर्चेसिंग केल्या जातात, तर कॉन्ट्रॅक्ट बेसवरती परचेस केल्या जातात. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा 6 ग्रुप पर्चेसिंग. इन दिस मेथड द मटेरियल आर परचेस इन ग्रुप ऑर लॉट्स in the order instead of placing separate order for each item. ग्रुप पर्चेसिंग, ग्रुप वाईज जे पर्चेसिंग असते त्याला काय म्हटलं जातं, ग्रुप पर्चेसिंग. म्हणजेच मग सांगितल्याप्रमाणे जे काही ब्रांचेस असतात बरोबर, एखादी बँक असेल किंवा बँकेच्या अदर ब्रांचेस असेल किंवा एखादी कंपनी असेल, त्या कंपनीच्या विविध प्रकारच्या ब्रांच असतात. आता इंटरनॅशनल कंपन्या पाहता तुम्ही, इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये ग्रुप पर्चेसिंग बऱ्यापैकी ही कन्सेप्ट यूज केली जाते. ओके. म्हणजे अदर सेक्शनला किंवा अदर ब्रांचेसला पण जो काही गुड्स प्रोव्हाइड केला जातो की जो रॉ मटेरियल त्यांच्यासाठी पण परचेस केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, ग्रुप पर्चेसिंग. आणि लास्ट इज बघा पर्चेसिंग थ्रू डायरेक्टरेट जनरल ऑफ सप्लाय अँड डिस्पोजल. दिस डिपार्टमेंट एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट with various firms for supply to certain material to government departments during the year at agreed rates. These firms have certified that they not supplying the same material at the rate lesser than that mention of the rate contract. ओके. सो ह्या मेथड्स आहेत प्रॉक्युरमेंटच्या. ग्रुप पर्चेसिंग, कॉन्ट्रॅक्ट पर्चेसिंग, मार्केट पर्चेसिंग असेल, त्यानंतर पर्चेसिंग ऑफ रिक्वायरमेंट्स असेल, ह्या काय आहेत मेथड्स ऑफ प्रॉक्युरमेंट.